कॉम या सब्जेक्टचा आपण युनिट नंबर 4 त्यामधील सिंथेसिस रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहे ते बघणार आहोत। यामध्ये फक्त 3 प्रॉब्लेम्स आपल्याला लर्न करायचे आणि आपले 9 मार्क फिक्स करायचे। तर पहिला आहे की फॉर्म्युला x = xs म्हणजे जो काही आपला स्टार्टिंग पॉईंट असेल तो आणि xf म्हणजे जो फायनल पॉईंट आहे तो डिवायडेड बाय 2 प्लस xf म्हणजे आपला फायनल पॉईंट मायनस x इंटू x ऑफ s म्हणजे जो स्टार्टिंग पॉईंट आहे डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ पाय 2j-1 डिवायडेड बाय 2n। दूसरा आहे फॉर्म्युला थीटा ऑफ j = थीटा ऑफ s म्हणजे स्टार्टिंग थीटा आणि चेंज ऑफ थीटा डिवायडेड बाय चेंज ऑफ x अँड x ऑफ j मायनस x ऑफ s म्हणजे स्टार्टिंग ऑफ आपला x पॉईंट जो आहे तो। आणि फायचा तिसरा फॉर्म्युला आहे तो आहे फाय ऑफ j = फाय ऑफ s प्लस चेंज इन फाय जो क्वेश्चनमध्ये दिलेला असतो तो आणि चेंजिंग y कसं काढणार आपण y जो काही आपला स्टार्टिंग y आहे तो फायनल y मायनस स्टार्टिंग y आहे त्याच्यावरून आपण फाइंड आउट करणार इंटू y ऑफ j मायनस y ऑफ s। हे 3 फॉर्म्युला आपल्याला लर्न करायचे आहेत आणि आपले 9 मार्क फिक्स करायचे आहेत। तर आपण प्रॉब्लेम बघूया। तर प्रॉब्लेम असा आहे की अ 4 बार चेन ऑफ is to be the synthesized by using 3 precision point। 3 precision म्हणजे यांची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्ये दिली आहे n = 3 प्रिसिजन पॉईंट्स असं त्यांनी म्हटलेलं आहे। मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्समध्ये 3च प्रिसिजन्स आहे, काही रेअर केसमध्ये आपल्याला 4 प्रिसिजन देतील। जिथे प्रिसिजन शब्द असेल तो म्हणजे आपल्या यांची व्हॅल्यू असेल n = 3 टू जनरेट द फंक्शन ऑफ y = x⁻1.5। फंक्शन दिलं आहे त्यांनी y = x⁻1.5 इन द क्वेश्चन। फॉर द रेंज म्हटलं त्यांनी, रेंज कोणाचं दिलं आहे त्यांनी एक्सची रेंज दिली आहे। कोणाची एक्सची रेंज दिली आहे जो एक्सच्या लेफ्ट साईडला असतो तो आपला x ऑफ s असतो आणि जो एक्सच्या राईट साईडला असतो तो x ऑफ s असतो। म्हणजे हा स्टार्टिंग पॉईंट आणि हा फायनल पॉईंट कोणाचा दिला आहे रेंज त्यांनी एक्सचा, म्हणून x ऑफ s = 1 अँड x ऑफ f = 4। त्याच्यानंतरनं काय म्हटलं त्यांनी की इनपुट लिंक इज द स्टार्ट फ्रॉम द 13। इनपुट लिंक म्हणजे आपल्या थीटाची व्हॅल्यू दिली आहे ती आहे 30 अँड स्टार्ट ॲट 0 म्हणजे फायची व्हॅल्यू दिली आहे। जो पहिला काही व्हॅल्यू दिलेला असेल डिग्रीमध्ये तो थीटा असेल, दुसरी व्हॅल्यू असेल ती फाय अँड इज टू हॅव रेंज म्हणजे काय तर चेंज इन असतो। रेंज म्हणजे शब्द लक्षात ठेवा, जर का रेंज हा शब्द आला तर तो चेंज इन थीटा किंवा चेंज इन फाय असू शकतो। तर पहिला चेंज इन काय म्हटलं त्यांनी हॅव रेंज ऑफ 19। चेंज ऑफ 19 काय दिलं आपल्याला थीटाची व्हॅल्यू दिली आहे। फाइंड द आउटपुट व्हॅल्यू ऑफ x अँड y, द इनपुट अँगल अँड आउटपुट अँगल करस्पॉन्डन्स द प्रिसिजन पॉईंट। म्हणजे चेंज ऑफ थीटा अँड चेंज इन फाय 90 दिलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे इनपुट अँड आउटपुट अँगलचे जे काही करस्पॉन्डन्स 3 प्रिसिजन पॉईंट्स आहेत ते फाइंड आउट करायचे। ते आपल्याला 3 फॉर्म्युला माहीत आहेत। पहिला फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे। तर स्टेप 1 मध्ये फर्स्ट फॉर्म्युला आपण यूज करूया, दॅट इज x = xs प्लस xf डिवायडेड बाय 2 प्लस xf मायनस xs डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ पाय इंटू 2j-1 डिवायडेड बाय 2n। ओके, पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे x ऑफ 1 म्हणजे जिथे तुम्हाला j दिसेल त्या jच्या ठिकाणी काय करायचं आपल्याला 1 पुट करायचं आहे। ओके, सो x ऑफ s काय आपला 1, तर 1 प्लस x ऑफ f काय आहे 4, तर तो 4 प्लस 2 प्लस x ऑफ f काय आहे क्वेश्चनमध्ये दिलेला 4 मायनस 1 डिवायडेड बाय 2, 1 काय आहे आपला x ऑफ s इंटू कॉस ऑफ, लिहिताना फॉर्म्युलामध्ये आपल्याला पाय लिहायचं आहे बट कॅल्सीमध्ये ठेवत असताना आपल्याला कधी पण 180 ठेवायचं आहे। जर का तुम्ही ॲज इट इज कॅल्सीमध्ये पाय व्हॅल्यू ठेवली तर तुमचे उत्तर नक्की चुकेल। त्यासाठी पायच्या जागी आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करताना 180 ठेवायचं आहे। 2 जेची व्हॅल्यू काय एक्ससाठी काढतोय म्हणजे जेची व्हॅल्यू 1 असणार -1 डिवायडेड बाय 2 इंटू n काय असणार आपल्याला 3 प्रिसिजन पॉईंट म्हणलं त्यांनी, म्हणून यांची व्हॅल्यू आपली 3 असणार म्हणून 3। सो x ऑफ 1 काय आला आपला, ही जर का व्हॅल्यू तुम्ही कॅल्सीमध्ये पुट केली तर आपल्याला सोल्युशन भेटेल ते म्हणजे x1ची व्हॅल्यू 1.2। ओके,
तर हा जो काही फॉर्मॅट आहे तो ॲज इट इज ठेवायचा आहे. फक्त आपल्याला हा जेची व्हॅल्यू जी 1 आहे ना तिथं फक्त 2 ठेवायचं आहे. म्हणजे जर का आपण x(2) फाइंड आउट करत असेल तर सगळं ॲज इट इज राहणार आहे. का तर सगळ्यासाठी हे कॉमन आहे. फक्त जेची व्हॅल्यू जी आपण 2j होतं, जेची व्हॅल्यू फॉर 1 साठी 1 ठेवला होता, फॉर 2 साठी आपल्याला इथे 2 ठेवायचं आहे आणि ॲज इट इज कॅल्क्युलेट केल्यानंतर उत्तर येईल 2.5. ओके. अँड x(3) कारण की 3 प्रिसिजन पॉईंट मधला आहे. 1 प्रिसिजन पॉईंट, दॅट इज 2 प्रिसिजन अँड दिस विल बी द थर्ड. यामध्ये परत ॲज इट इज ठेवायचं आहे. फक्त इथं 1च्या जागी 2 ठेवला होता, आता 2 इथं 1च्या जागी परत काय करायचं आहे आपल्याला 3 ठेवायचं आहे. म्हणजे फक्त जे आहे ना जेची व्हॅल्यूला चेंज करायचं आहे, बाकी सगळं ॲज इट इज राहणार आहे. म्हणजे एकच फॉर्म्युला आणि 3 उत्तर आपल्याला भेटतील. म्हणजे अगदी सोपं. दरवेळेस आपल्याला फॉर्म्युला लिहून करणं गरजेचं आहे असं नाही. फक्त तुम्ही इथं काय करू शकता, जेची व्हॅल्यू पहिल्यांदा x1 आहे म्हणून 1 ठेवलं, x2 असेल तर 2 ठेवायचं अँड x3 असेल तर 3 ठेवायचं. फॉर x3 साठी इथं 3 ठेवा आणि उत्तर येईल आपल्याला 3.79. ओके. काय येईल 3.79. म्हणजे x1 x2 y आणि x3 आपल्याला भेटलेलं आहे. त्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, चेंज इन x काढायचं आहे. का तर पुढच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला चेंज इन x लागतो, राईट. चेंज इन एक्स काय असेल तुमचा, एक्स ऑफ फायनल म्हणजे जो फायनल एक्स आहे तुमचा तो, आणि एक्स ऑफ एस. फायनल काय आहे तुमचा, एक्स ऑफ F4 - 1 दॅट इज 3. म्हणजे चेंज इन एक्स काय आहे आपला 3 आहे. ओके. सो सेकंड फॉर्म्युला आपल्याला काय फाइंड करायचं आहे, थीटा. तर थीटा फाइंड आउट करण्याआधी आपण काय करूया, जे काही आपण x1 x2 x3 काढलं आहे त्याच प्रकारे y1 y2 आणि y3 फाइंड आउट करूया. ओके. सो y = x⁻1.5 हा आपल्याला क्वेश्चनमध्ये दिला आहे. जर का आपल्याला y ऑफ s काढायचं असेल तर आपण काय करणार, इथं x ऑफ s ठेवणार. ओके. सो y ऑफ s = x ऑफ s काय आहे, x ऑफ s ची व्हॅल्यू काय आहे 1, तर 1⁻1.5. ओके. मग आपल्याला काय भेटेल, y ऑफ 1.5 भेटेल, की त्याचं उत्तर काय आहे 1:1.5. ओके. म्हणजे आपल्याला आन्सर येईल y ऑफ एसचं दॅट इज 1. ओके. त्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, y ऑफ 1 काढायचं आहे. y ऑफ 1 काढण्यासाठी आपण काय करणार, इथं एक्सची व्हॅल्यू होती ती x ऑफ 1 ठेवणार (1.5). ओके. तो x ऑफ 1 काय आहे आपण काढलं आहे, दॅट इज 1.2 (1.5). म्हणजे आपल्याला काय भेटेल, y ऑफ 1 काय भेटेल 1.314 काहीतरी समथिंग भेटेल. ओके. त्यानंतर ना y ऑफ 2 काढायचं आहे. अगेन इकडं काय ठेवणार, x ऑफ 2 ची व्हॅल्यू ठेवणार. म्हणजे जो टर्म काढायचा आहे त्याच एक्सची व्हॅल्यू ठेवायचं आहे. इथं 1 काढायचं होतं म्हणून आपण x ऑफ 1 ठेवला, राईट. तर y ऑफ 2 काढण्यासाठी आपण x ऑफ 2 आपण काय कॅल्क्युलेट करणार, दॅट इज 2.5 (1.5). ओके. तर आपल्याला काय भेटेल, याचा आन्सर y2 ची व्हॅल्यू भेटेल 3.952 समथिंग काहीतरी भेटेल. सिमिलरली y ऑफ 3 काढण्यासाठी काय ठेवणार, दॅट इज x ऑफ 3 म्हणजेच 3.79 (1.5). म्हणजे y3चे आन्सर काय भेटेल आपल्याला, y3चा आन्सर भेटेल 7.37. ओके. 7.37 भेटेल. त्यानंतर ना आपण x1 x2 x3 आणि y1 y2 y3 काढलो. त्याच्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर ना आपल्याला थीटा ऑफ जे फाइंड आउट करायचं आहे. तर थीटा ऑफ जे फाइंड आउट करण्यासाठी आपण फॉर्म्युला काय लिहिता, थीटा ऑफ एस म्हणजे जो काही आपला स्टार्टिंग थीटा आहे तो प्लस चेंज ऑफ थीटा डिवायडेड बाय चेंज ऑफ एक्स इंटू एक्स ऑफ जे मायनस एक्स ऑफ एस. फक्त आपल्याला हा एक फॉर्म्युला, ओके, त्यानंतर हा एक फॉर्म्युला आणि पुढे एक फॉर्म्युला, हे 3 फॉर्म्युला लक्षात ठेवलं तर आपल्याला 9 मार्क्स या युनिटचे कंपल्सरी भेटणार आहेत. ओके. फॉर थीटा ऑफ 1 काढण्यासाठी चेंज इन एस काय आहे, जे क्वेश्चनमध्ये दिला होता, चेंज इन एस 30 आहे प्लस थीटा ऑफ एस आपला 30 आहे, चेंज इन थीटा आपला 90 आहे. चेंज इन एक्स म्हणजे काय, एक्स ऑफ फायनल मायनस एक्स ऑफ स्टार्टिंग दॅट इज 3 आलता आपला, दॅट इज डिवायडेड बाय 3. एक्स ऑफ जे फॉर थीटा ऑफ 1 काढतो म्हणजे जे ऑफ काय असणार आहे 1. जे ऑफ 1 ची व्हॅल्यू म्हणजे थीटा एक्स ऑफ 1 ची व्हॅल्यू काय 1.2 मायनस एक्स ऑफ 1 इज 1. म्हणजे थीटा ऑफ 1 काय येणार आहे, थीटा ऑफ 1 ची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे ती 36 डिग्री.
ओके, सेम फॉर्म्युला तोच ठेवायचा आहे आपल्याला. थिटा ऑफ 2 काढण्यासाठी काय करणार आहे, सगळं ॲज इट इज राहणार आहे. फक्त इथे तुम्ही काय ठेवलं होतं, x1ची व्हॅल्यू ठेवली होती, इन्स्टेड ऑफ दॅट x2ची व्हॅल्यू ठेवायची, दॅट इज 2.5. ते ठेवल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटेल काय, 75 डिग्री. ओके, परत ॲज इट इज सगळं तसंच राहणार आहे. इथं x1 ठेवला होता, दुसऱ्यांदा x2 ठेवलं आहे, थर्ड टाइम तुम्ही काय ठेवणार आहे, तिथं x3 ठेवणार आहे. मग x3 ठेवण्यावर तुम्हाला काय भेटेल, आन्सर 113.97 डिग्री एवढा आपल्याला काय भेटेल, आन्सर भेटेल. ओके, त्यानंतर ना आपल्याला एक्स काढलं, आपण वाय काढलं, थिटा काढलं. आता लास्ट स्टेप काय आहे, आपल्याला फाय काढायचं आहे. मग फाय ऑफ जेचा फॉर्म्युला काय, फाय ऑफ एस प्लस चेंज इन फाय डिवायडेड बाय चेंज इन वाय इंटू वाय ऑफ जे मायनस वाय ऑफ एस. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला रिमेंबर ठेवायचा आहे. ओके, त्यानंतर ना काय, चेंज इन वाय पण आपल्याला महत्त्वाचं आहे. सो काय आहे, आपला वाय जो होता, वाय ऑफ फायनल तो होता 8. तो कसा आला, तर वाय इज इक्वल टू एक्स रेस टू 1.5 आहे. तर वाय ऑफ फायनल काढायचं आहे, तर एक्स ऑफ फायनल काय होता, 4 रेस टू 1.5 इज इक्वल टू 8 येतं आन्सर. ओके, मग चेंज इन वाय काढण्यासाठी आपण काय करणार, जो काही आपला वाय ऑफ फायनल आहे मायनस वाय ऑफ एस करणार. वाय ऑफ फायनल इज 1 आणि वाय ऑफ एस इज 1 इज इक्वल टू 7. कुठे आहे वाय ऑफ एस, आपण इथं फाइंड आउट केलं तर हा आहे, तो 1 आहे. म्हणजे लक्षात ठेवा, जो आपल्याला क्वेश्चनमध्ये इक्वेशन दिलेलं असतं, काय दिलेलं आहे आपल्याला इक्वेशनमध्ये, इक्वेशन हा. ओके, हा इक्वेशन दिला आहे, एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू एक्स रेस टू 1.5. हा ॲज इट इज ठेवायचा आहे. जर तुम्ही वाय ऑफ एससाठी काढत असाल तर एक्स ऑफ एस यूज करायचं आहे. वाय ऑफ 1साठी करत असाल तर एक्स ऑफ 1. ज्याच्यासाठी करतात त्याचीच व्हॅल्यू आपल्याला ठेवायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला फाय ऑफ समजा 1 काढायचं आहे. सो फाय ऑफ एस काय आहे, 0 प्लस चेंज इन फाय काय आहे, क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 19. देन चेंज इन वाय काय आहे, 8 minus 1 that is 7. y of 1 म्हणजे फाय ऑफ 1 आहे, म्हणजे इथं काय करणार, y of 1. y of 1 ची व्हॅल्यू काय, 1.31 मायनस y of s काय आहे, चेक इट, y of s इज 1 मायनस 1. म्हणजे फाय ऑफ 1 ची व्हॅल्यू काय येणार आहे, फाय ऑफ 1 भेटणार आहे आपल्याला 4.043 डिग्री समथिंग. ओके, फाय ऑफ 2 काढताना काय करणार आहे, सगळं ॲज इट इज राहणार आहे. फक्त इथं y1ची व्हॅल्यू ठेवली होती तुम्ही, राईट, त्याच्या जागी आपल्याला y2ची व्हॅल्यू ठेवायचं आहे. तर y2 काय होता आपला 3.95. जर का तुम्ही इथं y2ची व्हॅल्यू ठेवली तर तुम्हाला आन्सर भेटेल 37.96. ओके, 37.96. आणि लास्ट आहे फाय 3 काढण्यासाठी तुम्ही काय करणार, y1 ठेवला होता, y2, त्यानंतर इथं काय ठेवणार आहे, y3 म्हणजेच काय असणार आहे, तुमचा y3ची व्हॅल्यू 7.37 ठेवलं तर तुम्हाला आन्सर इथं काय भेटणार आहे, तर 19 डिग्रीज. ओके, हा आहे आपला फायनल सोल्युशन. ओके, सो डू लाईक दिस व्हिडिओ. ओके, लाईक करा आणि शेअर करा. तर बघा, पहिल्यांदा मी एकदा क्विक रिव्हिजन सांगतो. 3 फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे. 9 मार्क आपले फिक्स होतील फॉर युनिट नंबर 4साठी. क्वेश्चनमध्ये एक इक्वेशन देणं कंपल्सरी असतं. एक्सची रेंज दिलेली असते. एक्सच्या रेंजवरून आपल्याला या इक्वेशनमध्ये ठेवून वायची रेंज भेटते. थिटा एस आणि फाय एस दिलेला असतो. चेंज इन थिटा आणि चेंज इन फाय दिलेला असतो आणि यांची व्हॅल्यू दिलेली असते. यन कधी पण ओळखण्यासाठी प्रिसिजन जर का शब्द आला तर तो म्हणजे आपली यांची व्हॅल्यू असते, लक्षात ठेवा. आणि फर्स्ट फॉर्म्युला यूज करून आपण x1, x2, x3 काढतो. इथपर्यंत तुम्ही जर का काढलात तर तुम्हाला जवळपास 2 मार्क भेटून जातात. त्यानंतरनं जर का तुम्ही वायची व्हॅल्यू काढली त्यावेळेस तुम्हाला y1, y2, y3 काढणार. त्यानंतरनं तुम्हाला 2 मार्क भेटतात. ओके, त्यानंतरनं आपल्याला ह्या थिटाची फॉर्म्युला यूज करून θ1, θ2, θ3 काढायचं आहे. फॉर इट इज ऑल्सो 2 मार्क्स. ओके, सो अँड फाय1, फाय2, फाय3 काढण्यासाठी 2 मार्क. मग किती झाले, ओव्हरऑल 8 मार्क झाले. मग तुम्ही म्हणाल 1 मार्क कशासाठी, तर तुम्ही व्यवस्थित फॉर्म्युला लिहिलं आहे का, प्रेझेंटेशन कसं आहे, आन्सर करेक्ट आहे का, या साऱ्या गोष्टीसाठी 1 मार्क असतं. म्हणून हा 9 मार्क्सचा क्वेश्चन असतो. फॉर कंपल्सरी क्वेश्चन हा फिक्स येणार म्हणजे येणार. आणि फक्त आपल्याला हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत.
ओके, मी आणखीन एकदा हे तुम्ही नाही का हा समजून घ्या व्हिडिओ. जर का काही अडचण असेल तर तुम्ही पुन्हा विचारा नंतरनं मला. मी पुन्हा एकदा फॉर्म्युलाची एकदा क्विक रिव्हिजन घेतो. ओके.